माझ्या जोडीदाराने आमचे पैसे जुगारात उडवले, त्यामुळे मी त्याच्या जिवलग मित्राच्या लग्नासाठीची ट्रिप कॅन्सल केली. मी 30 वर्षांची आहे आणि आम्हाला 5 महिन्यांचे बाळ आहे. माझ्या गरोदरपणाच्या काळात मला समजले की माझ्या जोडीदाराला गुपचूप जुगाराचे व्यसन आहे आणि तो 5,000 पाउंडच्या कर्जात आहे. त्याने कित्येक महिने माझ्याशी खोटे बोलला आणि जेव्हा मी चौकशी सुरू केली तेव्हा तो मला तुकड्या तुकड्यात सत्य सांगू लागला. मी फक्त बाळासाठी त्याच्या सोबत राहून गेले, पण आमचा विश्वास पूर्णपणे तुटला होता. त्याने पूर्ण पारदर्शकता ठेवण्याचे मान्य केले होते आणि 8 महिने मला वाटले की तो आता सुधारला आहे. तो एक उत्तम बाबा आहे, पण त्याने घेतलेले 2,000 पाउंड अजूनही मला परत करायचे आहेत, जे मी त्याला त्याचे जास्त व्याजाचे कर्ज फेडण्यासाठी दिले होते. गेल्या महिन्यात मित्रांसोबत बाहेर जाताना त्याच्याकडे पैसे संपले होते. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मूलभूत खर्चासाठी त्याला त्याचे क्रेडिट कार्ड परत दिले. ही माझी खूप मोठी चूक होती. जेव्हा मी स्टेटमेंट तपासले, तेव्हा मला दिसले की 350 पाउंड गेले होते ते एका संशयास्पद बेटिंग साईटवर थोडे थोडे करून पाठवले होते. जेव्हा मी त्याला जाब विचारला, तेव्हा त्याने खरेच मला सांगितले की ते बारचे बिल होते. जेव्हा ते खोटे पकडले गेले, तेव्हा त्याने मान्य केले की तो घोड्यांच्या शर्यतीवर पैसे लावत होता. मी खूप संतापले होते. मी मॅटर्निटी लिव्हवर आहे आणि माझ्याकडे मर्यादित पैसे आहेत, तर दुसरीकडे तो पैसे उडवत आहे. त्यामुळे मी त्याच्या जिवलग मित्राच्या लग्नासाठी आणि त्याच्या स्वतःच्या वाढदिवसासाठी बुक केलेली लांबची ट्रिप कॅन्सल केली. आता तो मला सांगत आहे की मी खूप कठोर वागत आहे. आपल्या मित्राला आपण येऊ शकत नाही हे सांगायला त्याला लाज वाटतेय आणि त्याने तर गुपचूप दुसरी हॉटेल बुक करण्याचा प्रयत्नही केला, या आशेने की तो मला समजावून घेऊन तयार करेल. त्याला फिरायला जाण्याचा आनंद हवा आहे, पण त्याच वेळी तो माझे पैसे देणे बाकी आहे आणि तो माझ्या तोंडावर खोटे बोलत आहे. आता सीमा आखल्याबद्दल तो मला असं भासवतोय की मी त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. मी अतिप्रतिक्रिया देत आहे की हा एक योग्य परिणाम आहे?